बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावाचे सरपंच असलेले संतोष देशमुख यांची हत्या जी आहे ती 9 तारखेला गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेली होती आणि त्यानंतरच संपूर्ण त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी याकरता राज्यभरात आता आंदोलनं जी आहेत ती होताना पाहायला मिळत आहेत। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत RPI खरात गटाचे सचिन खरात सर आहेत। सचिन खरात सर जी, खरं तर अशोक सोनावणे या नावाच्या वॉचमॅनला मारहाण झालेली होती। खरं तर आवादा कंपनीचा जिथे पवनचक्की ऊर्जा प्रकल्प आहे त्या पवनचक्की ऊर्जा प्रकल्पाच्या संबंधित हे खंडणी प्रकरण आणि त्या खंडणी प्रकरणातून ही संपूर्ण हत्या घडली आहे असं सातत्याने म्हटलं जातंय। अशोक सोनावणे यांना मारहाण झाली, त्याच्यानंतर ते पोलीस स्थानकात गेले, त्यांचा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला नव्हता, त्यामुळे ही संपूर्ण हत्या घडलेली आहे। या सगळ्या प्रकरणात काय सांगाल? नेमकं थोडं प्रकरण समजून घेऊया। 27 मेला मुळात हे जे खंडणीखोर आहेत हे खंडणी मागण्यासाठी 27 तारखेला 27 मेलाच गेले होते। तदनंतर 6 तारखेला परत येतात ते खंडणी मागण्यासाठी, कुणाच्या सांगण्यावरून गेले हे जी सुद्धा चौकशी होणं ही काळाची गरज आहे। 6 तारखेला तिथं गेल्यानंतर गेटला लावादा कंपनीच्या गेटला गेल्यानंतर जो दलित मुलगा अशोक सोनवणे त्यावेळेस त्यांना नकार देतो की तुम्ही यांना आतमध्ये जे कोण साहेब आहेत त्यांना तुम्ही भेटू शकत नाही, परंतु त्यांनी तिथं दादागिरी केली कारण ते 2-3 दिवस त्याच्या अगोदर 2-3 दिवस अगोदर येऊन गेल्याची माहिती मिळत आहे आणि त्यांना माहीत होतं की हा गावातील एक दलित मुलगा आहे आणि या दलित मुलाला त्यांनी सांगितलं की आम्हाला आतमध्ये जायचं, पण त्या दलित मुलांनी स्वाभिमानपणे सांगितलं की मी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आतमधून जोपर्यंत निरोप येत नाही तोपर्यंत तुम्हाला सोडणार नाही। परंतु त्या मुलावर ह्या जे आता पकडलेले आरोपी आहेत हेच खंडणीखोर होते आणि तिथं गेले होते। याच आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली, जातीवाचक शिव्या दिल्या कारण त्यांना माहीत झालं होतं की हा मुलगा दलित आहे। जातीवाचक शिव्या दिल्यानंतर ह्या 10 दलित मुलांनी सरपंच साहेबांना तिथल्या संतोष देशमुखांना कॉन्टॅक्ट केलं। नंतर ते कॉन्टॅक्ट केल्यानंतर तिथं परत केस पोलीस स्टेशनला गेले आणि पोलीस चौकीत कंप्लेंट देत होते, परंतु साधी त्यांची कंप्लेंट लिहून सुद्धा घेतली नाही आणि जातीवाचक त्याला शिव्यागाळ केली तरी सुद्धा ॲट्रॉसिटीची तक्रार दाखल करून घेतली नाही। ॲट्रॉसिटीची तक्रार मुळात दाखल न करून घेणे हाच एक मुळा आहे, गुन्हा एक आहे। कारण जर आपण विचार केलं तर तेथील अधिकारी जे 2 होते, एक राजेश पाटील आणि एक प्रशांत महाजन, ह्या दोघांनी दाखल करून घ्यायला पाहिजे होती, परंतु आम्हाला असं वाटतंय की त्यांना समजलं असेल दलित मुलं कशाला दाखल करून घ्यायची काय गरज नाही। परंतु आमची अशी आज मागणी आहे की हे जे प्रकरण पुढचं जे हत्या झाली निर्गुणपणे संतोष देशमुखांची ही घडलीच नसती ना। मुळात तुम्ही जर ॲट्रॉसिटी दाखल केली असती या आरोपींवर खंडणीखोरांवर तर हे प्रकरण घडलंच नसतं। परंतु आता तर आमचा उलटा सवाल आहे राज्य सरकारला सुद्धा की आत्तापर्यंत हे जे 2 अधिकारी आहेत यांना तुम्ही काय निलंबित केलंय, कुठं काय केलं, आज तर आम्हाला समजते बदली केली, ते कामावर आहेत। त्यांना मुळात आमची मागणी की त्यांना सेवेतून बरखास्त केलं पाहिजे अशा अधिकाऱ्यांना की आज एक खून होतो, ह्या खून झालाच नसताना तुम्ही जर तक्रार दाखल करून घेतली असती, तुम्ही ॲट्रॉसिटी लावली असती तर। त्यामुळे आमचा प्रश्न की आजच्याच त्यांना बरखास्त करा, उलट दुसरं पुढे जाऊन अशी मागणी आहे, नुसतं बरखास्त करून जमणार नाही कारण ह्यांनी ह्या 2 अधिकाऱ्यांनी कामामध्ये हायगाई केलेली आहे। कलम 4 नुसार यांच्यावर ह्या दोघांवर ॲट्रॉसिटी बसली पाहिजे, हे ॲट्रॉसिटीचे आरोपी आता सध्या, कारण ह्या दोघांवर ॲट्रॉसिटी बसली तरच कायद्याचं खरं संरक्षण झालं असं आमचं मत आहे। दुसरी गोष्ट, जर नंतर सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाला निर्गुणपणे, त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आणि गुन्ह्याची अजून चौकशी चालू आहे, परंतु आज तागायत महत्त्वाचं म्हणजे जे अशोक सोनवणे जो मुलगा आहे, तो मुलगा ज्या मुलाला दलित मुलाला मारहाण झाली त्या मुलाच्या कुटुंबाला अजूनपर्यंत संरक्षण नाही, त्याला सुद्धा संरक्षण नाही कारण एक हत्या झाली आणि जिथून जी सुरुवात झाली, ज्या मुलाला वाचवण्याकरता सरपंच संतोष देशमुख जातात त्या कुटुंबाला सुरक्षा सुद्धा नाही। अरे सरकार काय करते नेमकं? याच्या कुटुंबाला सुरक्षा पाहिजे, घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहेत आणि या 2 जे पोलीस अधिकारी यांच्यासुद्धा ॲट्रॉसिटी बसली पाहिजे, आमची प्रमुख मागणी आहे। खरं तर ह्या सगळ्या संदर्भात अशोक सोनावणे जो आवादा कंपनीचा मस्साजोगचे जे पवनचक्की प्रकल्प आहे तिथं ते वॉचमॅन म्हणून होते, अशोक सोनावणेंचा या सगळ्या प्रकरणामध्ये जबाब नोंदवण्यात आला आहे का? आता हा सगळा तपास जो आहे तो CID करते आहे, त्याचसोबत विशेष पथक SIT स्थापन झाली ती करते, त्याचसोबत न्यायालयीन चौकशीसुद्धा होणार आहे, परंतु आत्तापर्यंत ॲट्रॉसिटीची केस जी आहे ती या सगळ्यांवरती अर्थात मारहाण ज्यांनी केली आहे त्यांच्यावरती कुठेच बसलेली नाही, फक्त मुख्यमंत्री म्हणतात की मोका अंतर्गत कारवाई होईल म्हणून। बरोबर आहे, तुम्ही आपण जे म्हणता ते बरोबर आहे, एक्झॅक्ट बरोबर आहे, परंतु मुळात आम्ही एक सांगतो की सरपंच संतोष देशमुख यांची ज्यावेळेस हत्या झाली त्यानंतर ॲट्रॉसिटीचा विषय पुढे आला, त्याच्या अगोदर ॲट्रॉसिटीचा विषय पुढे आलाच नाही, त्यानंतर सुरू झालेला ॲट्रॉसिटीचा विषय, परंतु ती सुद्धा चर्चा चालू आहे की ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होतोय का, ॲट्रॉसिटीची त्यांच्या केसची चर्चा चालू आहे की नेमकं काय घडलं। आमची स्पष्ट मागणी की ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल जर झाला असता
तर आज हे घडलंच नसतं ना, हे महाराष्ट्राने पाहिलंच नसतं ना चित्रविचित्र प्रकरण. आणि आज सुद्धा हे पोलीस अधिकारी बेभानपणे फिरतात. अहो यांच्यामुळे ॲट्रॉसिटी दाखल नाही, यांच्यामुळे हे प्रकरण घडले. निलंबित करा ना, डिसमिस. निलंबित आमची मागणी नाही, आमची की यांना डिसमिस करा, बरखास्त करा कामामधून. आणि या पोलीस अधिकाऱ्यांना आत्ता महाराष्ट्र पाहतोय की एका दलित मुलाला सरपंच संतोष देशमुख हा वाचवण्यासाठी गेला होता, तरीसुद्धा त्या ॲट्रॉसिटीची गुन्हा दाखल या पोलीस अधिकाऱ्यावर झाला पाहिजे, होत नाही. आणि खरंच हे कायद्याचं राज्य असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं जर राज्य असेल, कायदा मुख्यमंत्री साहेब मानत असतील, तर पहिल्यांदा 2 अधिकाऱ्यांना बरखास्त करा आणि त्यांच्या ॲट्रॉसिटी दाखल करा. परंतु या सगळ्या संदर्भात गृह मंत्रालय कुठेतरी निष्पक्षपणे कारवाई करत नाहीये का? ज्या पद्धतीने आता या हत्ये प्रकरणामध्ये सुद्धा आता 3 चौकशी समिती नेमणूक झालेली आहे. अर्थात एक CID असेल, एक न्यायालयीन चौकशी आहे, तिसरी SIT आहे. या तिन्ही तपास यंत्रणा आता ह्या सगळ्या संदर्भात आता चौकशी करतात आहेत. मुळात भाजपचे ज्येष्ठ आमदार माननीय सुरेश धस साहेब स्वतःच आज त्यांनी काय सांगितलेलं आहे की ही खंडणीची डील कोणाच्या बंगल्यावर झाली, कशी झाली, आज भाषणामध्ये सांगितलेलं आहे ना. आणि ते भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत ना. मुख्यमंत्री साहेबांनी त्यांनाच बोलून घ्यावं. मी तर म्हणतो उलट SIT करतात ठीक आहे, बाकीच्या CID करतात ठीक आहे, परंतु सुरेश धस साहेबांना जर एवढं सगळं माहीत असेल तर त्यांनी पहिलं मुख्यमंत्री साहेबांना सगळं सांगावं ना, आणि त्या कारवाई सगळ्या व्हावा ना. हे जर सुरेश धस साहेबांना सगळं माहीत असेल तर त्यांनी पहिल्यांदा जनतेला सांगण्यापेक्षा, सगळ्यांना सांगण्यापेक्षा मुख्यमंत्री साहेबांना जाऊन भेटून सांगावं ना. ते बरोबर कारवाईला सुरुवात करतील. आणि जी कारवाई झाली पाहिजे ही राज्यातील जनतेची मागणी आहे. हे फार वाईट घटना आहे. एक शेवटचा प्रश्न, खरं तर बिंदू नामावलीचा प्रश्न आता सगळ्यात महत्त्वाचा येतोय. बिंदू नामावलीच्या अंतर्गत खरं तर बदल्या होणं, त्याच्यानंतर प्रमोशन्स होणं हे बंधनकारक असतं. परंतु बीड जिल्ह्यामध्ये एकाच पदावरती वंजारी समाजाची जी महत्त्वाची पदं, म्हणजे वंजारी समाजाची लोकं जी आहेत ती त्या पदांवरती काम करतात आहेत. आणि बीड जिल्ह्यामधल्या अनेक महत्त्वाच्या पदांवरती वंजारी समाजाची लोक आहेत, असं सातत्याने सुरेश धस पण म्हणतात आहेत. सुरेश धस हेही देखील म्हणतात आहेत की बिंदू नामावलीप्रमाणे SC STचं आरक्षण देखील वंजारी समाजातल्या लोकांनी खाल्लेलं आहे. म्हणून मुळात मी या प्रश्नाचं उत्तर देत असताना मुख्यमंत्री साहेबांवर बोलू इच्छितो. कालच मुख्यमंत्री साहेबांनी सातारा शिरवळ येथे संभाजी भिडेंचा आशीर्वाद घेतला. ज्या संभाजी भिडेंनी स्वातंत्र्याविषयी अत्यंत चुकीचं विधान केलं होतं, जे हिंदू धर्माविषयी सुद्धा त्यांनी चुकीचं विधान केलं होतं, म्हणजे संविधानाविषयी चुकीचं विधान करतात, अशांचा मुख्यमंत्री साहेब आशीर्वाद घेतात. मग तुम्ही जो प्रश्न विचारला आहे की बिंदू माधवलीची जी अंमलबजावणी व्हायला पाहिजे का, व्हायलाच पाहिजे, पण माननीय मुख्यमंत्री साहेब करतील का, हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. कारण माननीय मुख्यमंत्री साहेब संभाजी भिडेंचा आशीर्वाद घेतात जे कायदाच मानत नाहीत. माझं स्पष्ट मत आहे, माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती करतोय, आपण नागपूरच्या भूमीतून येता, आपण दीक्षाभूमीच्या भूमीतून येता, त्यामुळे आपण बिंदू माधवली जी हे त्याची रीतसर अंमलबजावणी होणं काळाची गरज आहे. हे झालंच पाहिजे, कारण भारतामध्ये जाती व्यवस्था आहे, 6,500 जाती आहेत. जो तो प्रत्येक जातीला सांगतो की माझी जात उच्च आहे, तुझी जात नीच आहे, आणि माझा अधिकारी ह्या जातीचा आहे, तुझा अधिकारी ह्या जातीचा आहे. हे जर असं होत असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये जी तरतूद केली बिंदू माधवलीची, ती तरतूद नुसती होऊन फायदा नाही, त्याची अंमलबजावणी करणं ही काळाची गरज आहे. आणि या सगळ्या संदर्भात बिंदू नामावलीच्या संदर्भातच सुरेश धस यांचा नेमका रोग जो आहे तो धनंजय मुंडे यांच्याकडे आहे. कारण की त्यांनी त्यांच्या समाजातली लोक जी आहेत ती अनेक महत्त्वाच्या पदांवरती बसवली आहेत, त्यामुळे इतर समाजाने न्यायाची अपेक्षा ठेवणं चुकीचं असं त्यांचं म्हणणं आहे. मुळात धनंजय मुंडे साहेब तर फार मोठं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे मला तर सांगायचं आहे की ज्या समाज कल्याण मंत्री असताना त्यांनी भीमा कोरेगावला 100 कोटीचा निधी जाहीर केला होता, परंतु आज तागायत मला वाटतं तिथं सुशोभीकरणाचं कामच चालू झालं नाही. त्यामुळं धनंजय मुंडे साहेब खूप मोठे साहेब आहे, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची हा आम्हाला पहिला पडलेला प्रश्न आहे. त्यांची मानसिकता त्या विचाराची असेल तर त्याच लाईनीने ते चालणार ना. म्हणूनच माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही मागणी करतोय की सगळ्या प्रकरणाची रीतसर चौकशी झाली पाहिजे, आणि तुम्ही जे म्हणताय बिंदू नामावली याची सुद्धा रीतसर अंमलबजावणी झाली पाहिजे, तरच महाराष्ट्र पुढे जाईल. धन्यवाद सचिन खरात जी आमच्याशी बातचीत केली. सचिन खरात जे RPI खरात गटाचे प्रमुख आहेत, त्यांचं म्हणणं आहे की बिंदू नामावलीप्रमाणे जी प्रमोशन्स आहेत ती खरं तर आणि ट्रान्सफर असतील, प्रमोशन्स असतील, बिंदू नामावली प्रक्रिया जी आहे ती बीड जिल्ह्यात संपूर्ण राबवली पाहिजे. कारण की ज्या पद्धतीने SC STच्या आरक्षणावरती कुठेतरी दगा जी आहे ती एका विशिष्ट समाजाकडनं आणली जाते, आणि हे सगळं सत्ताधाऱ्यांकडनं, स्थानिक सत्ताधाऱ्यांकडनं हे सगळं जे काही घडतंय असं थेट
त्यांचा रोख आहे आणि त्याचसोबतच अशोक सोनावणे जे अवादा कंपनीच्या संपूर्ण मस्साजोगचं जे पवनचक्की केंद्र आहे त्या केंद्राच्या बाहेर वॉचमॅन म्हणून काम करायचे, त्यांना ज्यावेळेस 6 तारखेला मारहाण झालेली होती त्याच वेळेस ते पोलीस स्थानकामध्ये ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी केज पोलीस स्थानकात गेलेले होते, परंतु केजमधल्या पोलीस स्थानकामधील जे 2 पोलीस अधिकारी आहेत त्या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचा ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करून घेतला नाहीये, त्यामुळे त्या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांवरती पहिल्यांदा ॲट्रॉसिटीचा गुन्हा जो आहे तो दाखल झाला पाहिजे अशी प्रामुख्याने मागणी जी आहे ती सचिन खरात यांनी आपल्याशी बोलताना दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.